मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत बघा 5. 5 वाजलेत. आता आम्ही निघालो आहे गाणगापूर. हा, आणि हे बारके बी चालवलंय. चला बघूया पुढं. नाही मग दाजी किती दिसत ना तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत आहे? 8 दिवस. 8 दिवसात नाही, 24 तारखेपासून आज 2 तारीख आली, दिवस मोपा. हा बघा, काय समजून घ्या. समजून मला किती काम असतं. किती काम असतं दाजीला. नाही दाजी किती मला नसण्यावानी करतात. नसण्यावानी तू मला करते का मी तुला करतो? कोण मोठे तुझं टप्पे आहे का नाही? तुम्हाला मी सांगितलं होतं ज्या दिवशी आमच्या दोघांची भांडणं मिटते त्या दिवशी मी तुम्हाला दाखवल. माझी भांडणं नव्हती झाली, पण माझ्यावर फुगलं होतं. संदीप कामावर येत नाही म्हणून त्यांनी मला वचन दिलंय आता की मी 8 दिवसाच्या आत तुझं सगळं काम करून देणार. हा, मग ते भावाला काम दिले आणि त्याने 2 महिने घालवले. दिवाळीच्या अगोदर दिले. 8 दिवसाच्या कामाला आता मला वचन 2 महिने लावत असतील. आज पहाटे 4 वाजता वचन दिले. भाव असो नाही तर कोण असो, नियमात सगळी सारखी. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की दाजीच्या दिवशी व्हिडिओ ग्रास होते. चला मला काय आणलंय मला त्यांनी घड्याळ आणलंय. घड्याळ चालू कर ना. लागन पाहिजे मला तिथे चालू करून दे ना. झालं चालू. झालं. ओके चला. मला गिफ्ट दिले घड्याळ. बघू चला. हातात घालणार आहे. हातात घातलं होतं त्यांनी. तर ही नागबाईची अशी भांडणं असते ती तुमच्या फुगे असले. मी यांना गिफ्ट केलं. फॉरवर्ड झाले. चला फॉरवर्ड झाले. चला बघूया पुढं बघूया. चला बघा, रामाची पारी निघल्या सगळं. तेव्हा दिदी माझी प्रतीक्षा, गणेश माझी गणेश. हा काय कुठे? अहो म्हातारा माणूस कसं फुन करतात तसं मागं बसून बुटू ढावले. बघा आले पळत माग लागून त्या घड्याळासाठी. बघा पहिली गोष्ट माझ्यामुळे आपण सगळे चाललोय, कारण मी उड्या मारत होती. हे घड्याळासाठी ना ते भनभन स्मार्ट वॉच. अरे बाळा नाही रे, मी भेट दिल्यामुळे म्हणते लागते लाईट. तुम्ही का मला भेट दिलाय? असंच जरा झेंडा मध्ये दिसेल ना. पप्पाला माहिती नाही कुठतरी जायची म्हणजे तरच गाड्या घालायची. हा परत मला माहिती ना पप्पा महिनाभरच घालून कटाळणार. 2 महिने मी घालून कटाळणार आणि परत घरीच. हो कोणीच मला खावं मला आता कसं करा देवा आलं का नाही मला 1 दिवस शाळेत घालायचे. आणि तुम्हाला 20 वर्षात आहे ना मीच बोलायची ह्यांच्या बरोबर. हे माझ्या संग बोलतच नसायचं. मी सारखा ह्यांचा रसवा काढायची म्हणजे. आणि ह्या वेळेस तुम्हाला सांगते असं जी मी तुंबून बसली होती ना. हा काय झालं माहितीये का, हे वर्ष असं कुलूप लागलं. कुलूप लागून तांबरून गेलं. ती काय निघा ना मध्ये आधी निघायचं. म्हणलं आता काय निघत नाही म्हणलं तर चला आपणच स्प्रे मारून काढावं. नट बोलट कशी काढते. असं कुलूप लावून घेतलं दिसलं का व्हिडिओ मध्ये तरी कुलूप काढलं ना. समजण्यावाले विषय. हा समज. मैत्रिणींना मग कवर रुसवा काढायचा नवऱ्यांचा आपण. मग नवऱ्याने बी आपला काढला पाहिजे ना. मी म्हणलं ते माझ्याशिवाय राहू शकतात, मग आपण बघावं ती आपण बी त्यांच्याशिवाय राहू शकतो का? मला माहिती मी 3-3 वाजेपर्यंत रातच्या झोपत. देवाच्या दारात निघालोय, खोटं बोलणार नाही. गाणगापूरला गाडी जायची. गाणगापूरला चाललोय आम्ही, खोटं नाही बोलणार. गाडी आली मागे. 5 वाजले तर येतं. कविता ती येतात ती कविताची ह्यांची वाट बघत बसलोय आम्ही. दारात आहे तरच माझं बाळ मला चहा घेऊन आलं. माझं सोन्यासारखं बाळ आहे एवढं. काय म्हणतो तू वाटावरच चहा घेऊन आला हो की भाऊ आहेतच केलता गरीबी. तुम्ही म्हणता नाका कोण कोण चाललाय तर तो आपण काय मॅचिंग केलं का? पिवळं ह्या वेळेस लाल ग तसं काय ठरवलं. मेकअप आर्टिस्ट काम चालू. ही माझ्या दादूने मला आणलेली साडी आहे. बवळण्याचे दादा आहेत ना रक्षाबंधनला
त्या दादाने आणली. दादा मी आज गाणगापूरला चालली त्यावेळेस घातली. माझ्या दादाने त्यांनी मला लय प्रेमाने आणलेली साडी होती, तर मी ही ना लय प्रेमाने घातली. म्हणलं मी चांगल्या कामाला जाताना घालणार. आणि केस वल्लीत माझी धुतलेली, त्याच्यामुळे रात्री लाईट 1:30 वाजेपर्यंत डोकं दुखले माझ्या चेहऱ्यावर कळत असं. तुम्हाला या चहा प्यायला इज भाऊने आणलाय. तिकडं जायचं काय झालं आपलं? कुठं? तिकडं लांबच्या देवाला आपलं रविवारी ठरलं की कोण जायचंय? जाऊ की रविवारी जाऊन जाऊ ना आपल्याला तरी करू. होय कप कधी जायचं ठरलं? दोघं ना? ही आमची कल्पना आहे मैत्रिणींना बरं का. लय भारी कल्पना, पण कविता सारखीच कधीच नाही भांडत माझ्याबरोबर. तिचं काम चाललेलं असतं कधी कधी, मग साडी म्हणालेली असल्यावर मला म्हणते मला दाखवू नका ताई, म्हणून नाही दाखवत. हाय का नाही? लय आसरा बाई निघ ना आहे बाहेर ह्यातनं. हा ह्यात गार नाही वे लागत ना. माझी मावशी कुठं गेली? संगीताबाईला काय झालं? गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. चहा घेतला, थंडी लागते मैत्रिणींनो, छान वाटते. कसं कसं परत ऐ परा कसं नाचतोय दाखव. आता तुम्ही गाडी चालवा बाळा, आम्ही मागे बसतो. झाडाची अडसरी गेला. प्रॉपर दिसला प्रॉपर. हा आम्ही गारगुटे घासायला लागलो का नाही? किती उकारले सासूने आज जावायला घेतलंय बघा मधी. आज काय घेत नाही कवड्या, गादी टाकूनच घेतलाय गाण्याला मध्ये कविताने रवी भाऊनी. असं द्या बाय आमचा जावाय. हार घ्यायचाय, गजरा 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 हार घ्या. हा द्या. कितीला? 40 रुपये. त्यांना तरी हे करायचं. अरे दिवसात गुलाब उंबळत नाहीत, उंबळत नाही हातात 10 रुपयाला 10 रुपयाला. अरे 30 रुपयाला मग ठीक आहे ना. आता 30 रुपये गुलाब 5 रुपयाला. पैसे. अरे मी देवाला रोज आणते की हार. कसं कसं तांडावतोय. घरी म्हणजे हाराचं दुकान आहे. मी गजरा वावायची रोज, पण 2 रुपयाला असायचं तवा. बापू मला द्या की 10 रुपये. बरं राहून द्या पोरांना खायला नाही. त्यांनी पण ओळखलं पोरं तुला काय गजरा घेतला, गजरा पुढं हार घेतला, इथं गजरा घेतला. 2 गजरा फ्री दिले त्यांनी. होय किती झालं? 1 दे की आजी. दे बरोबर आहे. बाया कुठे होतेच. बरोबर 1 दिला असता तर बरोबर झाला असतं का नाही? चौघी मला 2च दे बाळा. मिटलं का? थँक्यू. तुम्ही हे त्यांना सांगितलं दिसणार पडली थोडी पण पुढे जाणार मागे नुसती चालू होती आणि प्लस गिर टाकलं की 9 घेतलं का? मी काय घरी नाही गाडी बघा गाडी कविता माझं चेहऱ्याचं जायला लागलं ना ग, जायला लागलं चेहऱ्याचं. मैत्रिणींनो हो का बघा, उड्डाण पुलाखाली गाडी आहे. सगळं मी हिकडलं मग टाकलं पावलं तर हिकडलं पण लागतं. पण हो का गेलं की गेल्या 4-5 दिवसापूर्वी लय दिसत होतं. लवकर पिकं म्हणजे हो का, इथं थोडं राहिलंय.
आणि इकडं राहिले जाताना फक्त बघून काय झालं. हो का असं केल्यावर दिसतंय. पण तरी ब्लड प्युरिफाय सकाळचं पित नाही, संध्याकाळचं पितीये. सकाळचं तर ध्यानच व्हाय नाही. पहिला दुबईला जायच्या आधी आहे ना मला सगळं क्लिअर करायचंय माझा चेहरा. बाई मला एकच दे. काय घ्यायचं? आयो किती छान. नाही मी अगं चापालाच लटकावलं. कोणाचं आहे गणेश? आमच्या कविताने गजरे घेतलेत आम्हाला माझ्या भाऊजाईने. आता कशी दिसते सांगा. साधी नाही तारांबळ अयो कोणाची चैन तोडली? याची चैन तुटणार. सारखाची. कळ्या हो लोकेशन बघ की. तू तिकडं काय करत होती इतक्या सकाळचं? रील्स काढत नाद व्यसन म्हणजे इंस्टाग्रामचा आणि युट्यूबचा नाद कसा आहे सांग. जेवाय नसलं तरी चालेल पण एक तरी व्हिडिओ काढावा लागतो. अहो ती गायच्या खोली कशी मैतीला जाव कुठे जाव तंबाखू मागते ती तसं आहे. आता ही कुठे गेलती तिकडं कुठे गेलती फिरायला गेलती व्हिडिओ काढून आले इंस्टाग्रामवर. पैशावला दाखव कसलं कानातलं घेतलंय. आहे एक तर कॅरी बॅग मध्ये जाऊ का. त्यांनी मला किती छान कानातलं घेतलंय मैत्रिणींना. तुम्हाला पुढे गेल्यावर धावते. मामा पण आलेत आमचे. मामा आपली ट्रिप आता लय दिवसात झाली नाही. लय दिवसात झाले का अचानक झाली. आपण ह्याला गेलतो काय माहिती होतात झाली. कुठे गेलतो आपण मालवण गणपतीपुळे. मालवण. मामा म्हणजे माझ्या आईचं सक्क मावस भाऊ आहे इथं. कविताचं वडील आणि आमच्या किशोरचं बाळ. आली आली चला. हे कप आहे आमचं म्हणजे कल्पना कल्पना आणि इकडे मामी त्या येतात. चला मधुरा दाखवती कविताची ही मधुरा. ही आमच्या मामी आईची भाऊज आहे आणि आमच्या मामाची आईची बहीण म्हणजे माझ्या आईची सक्की मावशी कविताची आजी. कुठं गेलं काय. आणि आमच्या किशोरची बायको पल्लवी. तर असं द्या आमच्या मावले राहिला की माऊली तुपवाले. हे माऊली तुपवाले आहेत बघा. आणि परत रविभाऊ माझा राघवन माझ्यावर आणि हे माझा रविभाऊ. सगळ्यांना माहिती का. हा चला असून द्या. आता बसतो गाडीत मस्तपैकी नाश्ता वगैरे केला निघालो. सीट बदलली आता. मी महाग आले. आमच्या रविभाऊला फळ पाठवलं. गारडला म्हणलं एकंदरीत आम्ही आणि गणेश असं मागचं सीट बदलत 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 फार मोरं गेलाय. एकदम सिरियस आहे एकदम. खाल्लेलं सगळं तुम्हाला सांगते तिथंच ठेवून आलो आम्ही. जेवढं काय त्यांनी खाल्लं होतं तेवढं सगळं तिथंच सोडलं. कर्नाटक राज्याच्या पलीकडे सोडलं आणि आता आम्ही कर्नाटकमध्ये आहे. राजेंनी सगळं घेतलंय पण आमचा गणेश एकदम सिरियस आहे. सगळं खाल्लेलं उलट्या वगैरे करून ओकेमध्ये होते. त्यामुळे आम्ही त्याला कुठं नेत नाही मैत्रिणी. बघायचं तुम्हाला ते पूर्ण गंमत. कमेंट मध्ये टाकणार का बया. तुला लोकच करून टाक.
हे असं ते कितीला गंगेची ओटी असते. बर घ्या आता आम्ही दिवा घेतलाय. अरे तो तीच नारळ चलो रे हे कुठे चला चला ए वेळे इकडं बघ जरा. आम्ही आता गाणगापूरमध्ये आणि दर्शनाला उभं राहिलो आणि सकाळपासून बॅटरी पूर्ण सगळी डाऊन होत आली. मंदिरामध्ये आतमध्ये मोबाईलला प्रवेश नसतो. गाणगापूरमधलं डायरेक्ट अक्कलकोटला जायला बॅटरी राहिली तर काढते, व्हिडिओ नाही राहिली तर एवढाच व्हिडिओ बघा. हे गावा आहे की आपलं हां गावाचं आहे. गावाच्या मोबाईल हात दुखतोय आमचा. ते काय करायचं आणि छोटी छोटी बाळ जय गुरुदेव. मीच नंबर सांगितलाय त्यांना. मी नंबर सांगितलाय आता फोन आलाय राजेंद्र. बघितलं करतात फोटो काढायला नाही देतात की काढून इथं. आम्ही काढलं होतं. नाही काढलं होतं की. श्रावणी एवढा काय तिथं चालले. कसं झालं दर्शन? मागासपासून चार्जिंग गाणगापूर बघायचं होतं आईला माझ्या. आणखीन राहिले अक्कलकोट बघायचंय अजून. अक्कलकोट बघायचं त्यासाठी आली मी. हा खूप छान दर्शन झालं. आजचं दर्शन इतकं छान झालं ना, गर्दी नाही काय नाही, मस्त वाटलं एकदम. काय दिदा आता कुठं आलंय? अक्कलकोट शॉपीला आलाय. चिल्लर आहे का दादा साहेब? चला मावशांनो सुट्टा आहे का आता माझ्याकडे? लावलाय का सुट्टा पैसे असले दे ना तिला. जाधव साहेब दिलं का? मी पर्स आले तिथंच ठेवून आणि मोबाईल आणला. आपण इथनं पेढ नेऊ आता. अक्कलकोटमध्ये आलोय माहिती आणि स्वामींना माग काहीतरी व्हायचं. हा दुसरी वेळ आहे मैत्रिणींना. किती महिन्यात हो? 3 महिन्यात. दुसरी वेळ आहे यायची का नाही आपली कवा. आमची कवा म्हणते जायचंय कवा जायचंय कवा जायचंय. मग आम्ही लगेच येतो. आम्ही म्हणते कवा जायचं, मग ती म्हणते कवा जायचं आणि ती माळा बिळा किती आम्हाला. आमचा फोनवाला पुढेच